वर्सोवा खाडीजवळ सूर्य प्रकल्पाचा कामकाज दरम्यान घडलेली दुर्घटनेचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। या दरम्यान अडकून पडलेल्या राकेश कुमार चालक याचा शोध घेण्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। 29 मे रोजी 9:30 वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ एलटी कंपनीच्या मार्फत सूर्य पाणी पुरवठा प्रकल्पाचे बोगद्याचे काम सुरू आहे असताना भूस्खलन होऊन दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेत मातीच्या ढिगाराखाली पोखलेंसह चालक राकेश कुमार यादव हा अडकून पडला आहे। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु 17 दिवस उलटले गेले तरी अजूनही त्याचा शोध लागला नाही। शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून दौरा करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। यावेळी यांनी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याची, अडकून पडलेल्या चालक याचा शोध घेण्यासाठी NDRF सह त्यात आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड याच्यासह स्थानिक प्रशासक यंत्रणा नेमण्यात आले आहे असल्याची यांनी सांगितले। मात्र शोध कार्यरत निष्काळजीपणा 17 दिवस उलटले तरी अजूनही कॉन्क्रीट भिंत व ढिगाराखाली अडकून पडलेल्या राकेश कुमार यादव याचा शोध लागला नाही। या शोधात कार्यरत निष्काळजीपणा दाखवून जात असल्याचे आरोप राकेश कुमारच्या कुटुंबाने केले आहे। मागील 4 दिवसापासून बचाव कार्य थांबवण्यात आले होते। आता मुख्यमंत्री येण्यात म्हणून पुन्हा शोध कार्य सुरू केले आहे असे राकेशच्या वडिलांनी सांगितले आहे। लवकरात लवकर माझा मुलगा शोधून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी पूर्ण पाहणी करून यांनी काय माहिती दिली हे ऐकूया। काय मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे? हां, बिलकुल। आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू। खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही, परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे LNT कंपनी आहे काम करते, इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील LNTमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नाही, म्हणून आता जे काय आता हां बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल, कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्ट गार्ड पण आहे आणि NDRF पण आहे। हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील। अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल। सर, या घटनेची चौकशी VJTI चे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल। कास्ट स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल। आणि हाँ सर, कंपनसेशन हिंदी में बता दीजिए, कंपनसेशन के बारे में। अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे। चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर उसी के साथ कंपनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है। उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और LNT जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है। हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है। ओके।